नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आयोगाने 2-3 दिवसापूर्वी परीक्षा जी आहे राज्यसेवेची ती 1 डिसेंबरला होईल असं क्लिअर केलं होतं. आता त्यामध्ये जे काही कृषी सेवेचे 258 पद आहे तर त्यांचा सुद्धा समावेश राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये करण्यात आलेला आहे. मग त्याविषयी आज एक नोटिफिकेशन आलेलं आहे. मग त्या नोटिफिकेशनचा पूर्णपणे जी काही माहिती त्यामध्ये दिलेली आहे, जसे की वयोमर्यादा दिलेली आहे कृषी सेवेच्या मुलांसाठी. त्याचबरोबर जर आपण बघितलं कोण अर्ज करू शकतं, ठीक आहे, ऑलरेडी ज्यांनी राज्यसेवेचा फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी प्रोसिजर काय आहे, या सगळ्या गोष्टींचा, पात्रता काय असेल, या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास आजच्या या सेशन मध्ये करणार आहोत. बघा मित्रांनो, महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी ऍडव्हर्टाईज आली होती. सुरुवातीला 274 पदांसाठी जाहिरात आली होती. कालांतराने यामध्ये पदांची संख्या जी आहे ती 524 करण्यात आली आणि आता त्यामध्ये आयोगाने लेटेस्ट निर्णय घेतलेला आहे की 258 पद जी आहे ती कृषी सेवेशी संबंधित ते त्यामध्ये ऍड करण्याचा. मग आता आपण जर बघितलं तर जवळपास 750 पेक्षा जास्त पदांसाठी ही ऍड जी आहे ती आता आलेली आहे. ठीक आहे, आता महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये तब्बल 750 पेक्षा जास्त पद जी आहे त्यासाठी भरती होणार आहे. मग आता याविषयी जाणून घेऊया. बघा, कृषी सेवेचे जे काही 258 पद नवीन ऍड झालेले आहे तर ते कोणकोणत्या पदांसाठी आहे आणि संवर्गानुसार किती जागा आहे किती नाही तर ते आता आपण बघूया. तर इथं बघा मित्रांनो, महाराष्ट्र कृषी सेवा, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभाग जो आहे तर त्यासाठी 258 पदे देण्यात आलेली. त्यामध्ये प्रमुख जे आहे ते 3 पोस्ट आहे. पहिली पोस्ट आहे उपसंचालक कृषी गट अ म्हणून, तर यासाठी 48 पद आहे. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी यासाठी 53 पद आहे आणि सगळ्यात जास्त पद जे आहे मित्रांनो ते कृषी अधिकारी कनिष्ठ व इतर गट ब साठी आहे 157. आणि मग आपण जर बघितलं तर प्रवर्गानुसार आपल्याला ही वेगवेगळी पद जी आहे ती वेगवेगळ्या कास्ट नुसार, ठीक आहे, ही आपल्याला पद इथं क्लासिफिकेशन ते बघायला मिळत आहे. आपण जर दिव्यांग उमेदवाराचं बघितलं तर उपसंचालक या पदासाठी 2 दिव्यांग उमेदवार तिथं काय होऊ शकतात, सिलेक्ट होऊ शकतात. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी म्हणून 2 पद जे आहे तर ती तालुका कृषी अधिकारी आणि तंत्र अधिकारीसाठी दिव्यांग उमेदवारांना राखीव आहे. त्याचबरोबर कृषी अधिकारी जो आहे कनिष्ठ व इतर गट ब या संवर्गातील, तर त्यासाठी 157 टोटल पद आहे. दिव्यांग उमेदवारांना 6 पद असणार आहे. ठीक आहे, तर इथं खेळाडूला किती पद आहे किती नाही, कोणत्या कास्टनुसार किती पद आहे, तर ही सगळी इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे. तुम्ही ज्या प्रवर्गात येतात ती प्रवर्ग तुम्ही इथं बघून घ्या. ठीक आहे, आता मी पुढचा महत्वाचा पॉइंट सांगतो की एज लिमिट काय असणार आहे. तर बघा मित्रांनो, एज कधीपासून कन्सिडर केले जाणार आहे. बघा मित्रांनो, 1 एप्रिल ठीक आहे 2024 या दिनांकाला ऍज अ एज लिमिट म्हणून इथं कन्सिडर केले जाणार आहे. फॉर एक्झाम्पल, आता बघा, जो काही ओपन मध्ये येणारे उमेदवार आहे ते वयाच्या 38 पर्यंत काय करू शकतात, ही कृषी सेवेचा फॉर्म किंवा कृषी सेवेची परीक्षा देऊ शकतात, त्यासाठी फॉर्मला अप्लाय करू शकतात. फक्त त्यांनी हे जे त्यांचं 38 वर्ष वय जे आहे ते कधी असलं पाहिजे, 1 एप्रिल 2024 पर्यंत. जर समजून घ्या एखाद्या व्यक्तीचं वय 30 मार्चला समजून घ्या 38 कंप्लीट होऊन 39 सुरू झाला असेल आणि तो उमेदवार ओपन मध्ये येत असेल तर त्याला ही परीक्षेसाठी अर्ज करता येईल का, नाही. बघा, ओबीसी प्रवर्गात येणारे जे काही उमेदवार आहे त्यांच्यासाठी 43 ही एज लिमिट आहे. त्यानंतर खेळाडूसाठी सुद्धा 43 ही एज लिमिट आहे. मग तो राखीव वर्गातील असो की समजून घ्या अराखीव वर्गातील असो, ओपन मधील असो. आणि समजून घ्या माजी सैनिक आणि त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी सुद्धा एज लिमिट 43 आहे, ओपन आणि इतर सगळ्या कास्ट मधील सैनिकांसाठी. आणि दिव्यांग उमेदवारासाठी एज लिमिट आहे 45. ठीक आहे, दिव्यांग उमेदवारासाठी एज लिमिट आहे 45. त्याचबरोबर इथं खाली स्पष्टपणे दिलेलं आहे की जो दिव्यांग उमेदवार असेल, आता फॉर एक्झाम्पल एखादा दिव्यांग उमेदवार समजून घ्या खेळाडू असेल, ठीक आहे, दिव्यांग उमेदवार समजून खेळाडू असेल तर त्याची एज लिमिट जी आहे खेळाडूसाठी किती आहे 43, दिव्यांग उमेदवारासाठी किती आहे 45, तर त्याला 45 ही एज लिमिट जी आहे ती लागू होईल. तर हा एक मुद्दा इथे क्लिअर करा. बघा, तुमचं एज 1 एप्रिल 2024 ला जर समजून घ्या ओपन वाल्यांचा 38 कंप्लीट होत असेल, ठीक आहे, किंवा 38 मधून 39 मध्ये प्रवेश करत असेल तर मग ते अप्लाय नाही करू शकत. पण 1 एप्रिल 2024 रोजी जर त्यांचं वय 38 किंवा त्यापेक्षा कमी असेल
ओबीसी मध्ये येणाऱ्या उमेदवारांचं 43 किंवा त्यापेक्षा कमी असेल, त्याचबरोबर आपण जर बघितलं खेळाडूंचं 43 पेक्षा कमी आणि माजी सैनिकांचं 43 पेक्षा कमी असेल, तर हे उमेदवार निश्चितच कृषी सेवेची जी काही ऍड आलेली आहे तिला अप्लाय करू शकता. ही मेन पात्रता इथं आहे वयोमर्यादेची. त्यानंतर बघा शिक्षण जे आहे तर ते कृषी सेवेशी संबंधित समजा BSc ॲग्री वगैरे झालेलं पाहिजे. कृषी उद्यान विद्येमध्ये तुमचं शिक्षण झालं पाहिजे, तेव्हाच तुम्ही या फॉर्मला काय करू शकता तर अप्लाय करू शकता. आता इथं सगळ्यात मेन पॉइंट जिथं मुलं जास्त कन्फ्युज होईल. आता बघा इथं 2 प्रकारचे उमेदवार जे आहेत तर त्यांच्यासाठी सूचना बघा. पहिला जो उमेदवार आहे ज्याने राज्यसेवेचा फॉर्म भरलेला नाहीये आणि दुसरा जो उमेदवार आहे ज्याने राज्यसेवेचा फॉर्म भरलेला आहे. आता काय सांगतोय मी नीट लक्ष द्या. एखादा उमेदवार आहे तो फक्त कृषी सेवेची परीक्षा देणार आहे, त्याने राज्यसेवेचा फॉर्म भरलेला नाहीये. आता त्याला नवीन प्रकारे फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. असा उमेदवार ज्याने राज्यसेवेचा फॉर्म फिलअप केलेला नाहीये, राज्यसेवेचा फॉर्म फिलअप केलेला नाहीये, तो आता नव्याने कृषी सेवेचा फॉर्म भरणार आहे. त्यासाठी नवीन फॉर्म तो भरू शकतो. आणि नवीन फॉर्म कसं भरू शकतो? आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये जाऊन तो त्याची पात्रता आहे की नाही ते चेक करू शकतो आणि त्यानंतर फॉर्मला अप्लाय करू शकतो. आता असे काही उमेदवार आहे ज्यांनी राज्यसेवेचा फॉर्म भरलेला आहे, मग त्यांना नव्याने फॉर्म भरायचा नाहीये, त्यांच्यासाठी वेगळी प्रोसिजर आहे. त्यांच्यासाठी काय प्रोसिजर आहे तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, ऑलरेडी तुम्ही समजा राज्यसेवेचा फॉर्म भरला आणि कृषी सेवेसाठी सुद्धा तुम्ही पात्र आहात, तर तुम्ही एक नव्याने काय करू शकता, सिंपल आपलं जे काही प्रोफाईल असते MPSC ची वेबसाईटवर, मग माय अकाउंट नावाच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला जायचंय. माय अकाउंट नावाच्या ऑप्शन मध्ये गेल्यानंतर तुम्ही जाहिरात दिसेल तुम्हाला. ठीक आहे. ही आपली राज्यसेवेची जी काही ऍड आहे, ठीक आहे, आता अपडेटेड ऍड ज्यामध्ये कृषी सेवेच्या पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर ते जाहिरातीच्या समोर व्ह्यू नावाचं बटन दिसेल, तर व्ह्यू वर क्लिक केलं की परत तुम्ही तुमची पात्रता आहे की नाही ते रिचेक करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही रिचेक केल्यानंतर तुमच्या समोर कृषी सेवेतील तुम्ही ज्या पदासाठी पात्र आहे ती पदे येतील आणि त्या समोर फक्त टिक करायचं आणि सबमिट करायचं. ठीक आहे. तर तुम्हाला नव्याने फॉर्म भरायचा नाहीये. आणि आता समजून घ्या, तुम्हाला नव्याने फी सुद्धा भरायची गरज नाही. फी कुणाला भरावं लागेल? जे फक्त आणि फक्त कृषी सेवेचा फॉर्म भरणार आहे, ज्यांनी यापूर्वी राज्यसेवेचा फॉर्म भरलेला नाहीये. तर अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ते इथं बघितलेल्या आहे. तुम्ही कोणत्या संवर्गात येतात त्यानुसार तुम्ही इथं फॉर्म फिलअप करू शकता, इथं तुमच्या जागा वगैरे बघू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे इथं एवढ्या इम्पॉर्टंट गोष्टी होत्या. जर तुम्हाला कृषी सेवेची आणि राज्यसेवेची तयारी करायची असेल तर आपली लाईव्ह बॅच जी आहे मित्रांनो ती 1 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे आणि रेकॉर्डेड बॅच ऑलरेडी आपल्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे. फी आहे 999, कालावधी आहे 70 दिवस, ज्यामध्ये 5 पेपरची टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला दोन्ही बॅच मध्ये मिळणार आहे. मग थांबूया मित्रांनो, आपण आता इथं भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. काही समजलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये बिंदास विचारा आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्हाला अभ्यास मित्र चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, जेणेकरून तुमच्या मनातल्या शंका ज्या आहे त्या आम्ही निश्चितच सोडवू शकू. ठीक आहे. तर चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.